आज अक्षयदाने गाडी हाकलली आणि सकाळी पण जिथे गाडी हाकलली तिथे पण त्याची गाडी आणि त्या अक्षयदाबद्दल काय सांगाल? अक्षय आमचा एक म्हणजे तो जर असला तर आम्हाला एक खूप आनंद होतो. असा एक राजन आमचा राजन एक आहे तोही बसला तरी गाडी आमच्या नंबरात येतो. नंबरात एक विश्वासू जॉकी म्हणून आहे. विश्वासी आहेत आमचे दोन्ही ऑपरेटर म्हणजे आहेत ते आमचे विश्वासू आहेत कारण ते अक्षयच्या काहीतरी कमरेला लागलेलं आहे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर मग राजन बसायचा आमचा तोही सुद्धा चांगला आहे आमचा. आज अक्षय बोलतो मी बसेल तर ठीक आहे बोलतो. अच्छा त्यांनी शब्द दिला अक्षय त्याने की मी बसतो आणि गाडी आणेल आणि आणणार आम्हाला हेच असतो त्याची गॅरंटीच असतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन मुलाखतीच्या व्हिडिओमध्ये. आज कार्ला माती बंदर येथे भव्य दिव्य बैलगाडी शर्यत आयोजित केली होती. त्यामध्ये काकांची गाडी जसं मागे चिखलीमध्ये आपली फायनलमध्ये 2 नंबरची मानकरी तुम्ही झालेला होता आणि आज बरेच दिवसानंतर मी म्हणेल की आज आपल्याला कार्ला माती बंदर येथे यश भेटलेलं आहे. तर काय म्हणाल आजचं जे नियोजन झालेलं होतं खूप गॅप नंतर मी म्हणेल आज गुलाल तुम्हाला मिळालेला आहे. तर त्या दिवशी भेटला सेमीफायनल पण मारला. सेमीफायनल आज फायनलमध्ये हाकलली. आज फायनलमध्ये हाकलली मी. आम्हाला फुल त्यांची गॅरंटी आहे बैलांची मध्ये येणारच म्हणजे नंबरमध्ये कधी आम्हाला काही हे नाही केलं हरवलेलं नाही म्हणजे नंबर आहेतच आमचा गुलाल. दोन्ही याच्यात म्हणजे दोन्ही बैलांमध्ये दमखम आहे. 100% आम्हाला गॅरंटीच असतो श्रावणी काय सांगशील आजचं म्हणजे मागचं जेव्हा झालेलं होतं तेव्हा खूप जास्त आनंद झालेला होता संपूर्ण तुमच्या घर परिवाराला आणि आज परत एकदा आज 1 नंबरचा गुलाल जसं तू मागे म्हणालेली होतीस की यावर्षी आम्ही कुठे ना कुठेतरी 1 नंबरचा गुलाल घेणारच आणि आज तो आलेला आहे. काय घेतला खूप छान वाटतं. आज पहिला नंबरचा गुलाल घेतला. बऱ्याच दिवसापासून थोडं हे नव्हतं जास्त शर्यती जिंकत नव्हतो पण आज जिंकलोय. मस्त वाटतंय. फायनलला पहिला नंबर आलाय. अक्षयदादा ड्रायव्हर होता. अक्षयदादानी मस्त गाडी हकलली. मस्त छान पहिला नंबर आला. मस्त वाटतं. पहिला नंबर अक्षयदाने सकाळी पण गाडी हकलली तिथे पण त्याचे 1 नंबरच आणि इथे पण त्याने जी गाडी हकलली ती 1 नंबरच मानकरी झाली. एवढे दिवस गॅप झालेला होता आणि गॅप नंतर मी म्हणेल की शर्यतीमध्ये आणलेली होती गाडी. म्हणजे काय झालेलं होतं की गॅप झालेलं होतं येत नव्हती. खालच्या गटांना गेली गाडी. नंतर आज फायनलला आली. मस्त फायनलला घेतली आणि नंबर आला. भारी वाटतंय. बैलांनी पण साथ दिली आणि पहिला नंबर आला. म्हणजे काय विचार करून कार्ला माती बंदराला आणि ती पण फायनल साठी आणली. आज सकाळी पण होत्या पण आम्हाला एवढा अंदाज नव्हता की तिथे येईल इथे येईल. आम्हाला एवढा अंदाज होता की येईल म्हणून इकडे आणली. पण खरंच बैलांनी दाखवून दिलं की आम्ही पण करू शकतो आणि त्यांनी पण दाखवून नंबर दिला. पहिला नंबर आला. म्हणजे ही जी जोडी आहे तीच बंदराला पण धावते आणि इकडे पण धावते. हो ही जोडी धावते. आमची एकच जोडी आहे आणि तिनेच एवढं मोठं नाव केलंय आमचं. आम्ही काय बैल बदलत नाही. हेच बैल आहेत आणि हेच बैल आम्हाला साथ देतात. बैलांवर तेवढं जीव आहे तेवढंच. बैलांचं सर्वात जास्त संगोपन कोण करतं? म्हणजे तुमचे बाबांबद्दल काय सांगशील? आज बाबा तर खेळ नाही आहेत. आज बाबा नाही आहेत पण बाबा पण खूप मेहनत घेतात. म्हणजे बाबा जे बोलतात ते त्यांना पण समजतं की कसं काय. ते बाबा जरी दरवाजा उघडला तरी त्यांना समजतं की हा आलंय. ते लगेच बसलेले असले तरी उठतात की हा आपल्याला आता खाना भेटणार आहे. त्याच्यामुळे त्यांना पण एक सवय झालेली आहे. आणि जरी नसेल काय बाबांसोबत कनेक्शन बाबा नसतील तरी ते ओरडत बसतात. त्याच्यामुळे बाबा जाम मेहनत करतात आणि हे पण खूप मेहनत करतात. म्हणजे अर्थात आजचा जो गुलाल आहे तो बाबांनाच समर्पित आहे. तर खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. आज अक्षयदाने गाडी हाकलली आणि सकाळी पण जिथे गाडी हाकलली तिथे पण त्याची गाडी आणि त्या अक्षयदाबद्दल काय सांगाल? अक्षय आमचा एक म्हणजे तो जर असला तर आम्हाला एक खूप आनंद होतो. असा एक राजन आमचा राजन एक आहे तोही बसला तरी गाडी आमच्या नंबरात येतो. एक विश्वासू जॉकी म्हणून आहे. विश्वासी आहेत आमचे दोन्ही ऑपरेटर म्हणजे आहेत ते आमचे विश्वासू आहेत कारण ते अक्षयच्या काहीतरी कमरेला लागलेलं आहे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होता. त्याच्यानंतर मग राजन बसायचा आमचा तोही सुद्धा चांगला आहे आमचा. आज अक्षय बोलतो मी बसेल तर ठीक आहे बोलतो. त्यांनी शब्द दिला अक्षय त्याने की मी बसतो आणि गाडी आणेल आणि आणणार आम्हाला हेच असतो त्याची गॅरंटीच असतो. अक्षय बसला गाडी नंबर गुलालात आहे आमची आणलीच खरं. आणि हा आहे आमचा एक बैजा 1 नंबर आहे म्हणजे त्याला साथ देणार हा हौशा. असे बैल बैजाबद्दल काय सांगाल? बैजाची खरेदी मध्ये बैजाची
खरेदी आम्ही कर्नाटकवरून केली. कर्नाटकवरून. आपण कर्नाटक आम्ही बघायला पण नाही गेलो, ऑनलाईन मागवला. अच्छा, म्हणजे नुसते फोटो बघितले आणि फोटो बघितल्यानं मागवला मागवलेला. आणि ह्याला बघासाठी गेलेलो. त्याला बघायसाठी मागवलेला. म्हणजे हा कुठून घेतलेला होता? कर्नाटकात. कर्नाटक सांगलीमधून. सांगलीमध्ये. आणि कधी घेतलेला होता त्याने? आता आम्हाला 4 वर्ष झाली. 4 वर्ष. दोन्ही बैल आहेत की हाच एक? हो, 4 वर्ष दोन्ही बैल. दोन्ही बैल म्हणजे जोडी 4 वर्षापासून. हो. आणि आज त्यांनी असं सुंदर असा निकाल दिलेला आहे. खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. मी आशा करतो की नक्कीच जेवढ्या शर्यती आहेत ना तिथे आपली गाडी गुलालाची मानकरी होईल. खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. श्रावणी, मी शुभेच्छा देतो तुला. खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे आता. जेवढं म्हणाल तेवढं मित्रांनो मी कमी, कारण की मागची जेव्हा चिखलीची शर्यत झालेली होती तिथे मी भेटलेलो होतो यांना आणि त्यानंतर आज मिळालेला. तर खरंच खूप सुंदर असा निकाल लागलेला आहे. सुंदर अशी मुलाखत देखील झालेली आहे. मुलाखत मी इथे संपवतो. बाय, विश यू वेल, बाय. चला, थँक्यू.